गोड पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागतील पोहे, गुळाची पावडर, मनुके, काजू जे मी बारीक केले आहेत, मीठ आणि वेलची पावडर आणि सगळ्यात महत्वाचं खोबरं, कारण ही डिश आहे कोकणातली, तर ओलं खोबरं लागणारच. तर इथे मी घेतलेत गावठी पोहे. ऍक्च्युली हे आपण सफेद पोह्यांचं पण करू शकतो, पण गावठी पोह्याने अजून छान लागतात. तर पोहे पहिला छान साफ करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून जरासे ते ओले करून घ्यायचे. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण नाहीतर त्याचा लगदा होईल. हे गोड पोहे बनवताना आपल्याला कुठेही गॅसची गरज लागणार नाही, त्यामुळे ही नो गॅस रेसिपी आहे. आता हे पोहे मी एका बाउलमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये पहिला मी गुळाची पावडर टाकली. आता ही आपल्या प्रत्येकाच्या चवीप्रमाणे आपण टाकू शकतो. मी इथे ऑर्गॅनिक गुळाची पावडर घेतली. आपण नॉर्मल पिवळा गुळ जो असतो तोही वापरू शकतो, त्याचीही चव छान असते या पोह्यांमध्ये. मी 2 वाटी पोह्यांना 3 चमचे गुळाची पावडर वापरली आहे. आता मी त्यात थोडंसं मीठ घातलंय चवीपुरतं, मनुके घातले, काजू घातले आणि थोडी वेलची पावडर टाकली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे ओलं खोबरं ते टाकलंय. चांगले 3-4 चमचे टाकले तरी काही हरकत नाहीये ओल्या खोबऱ्याला. आणि ह्याच्यामध्ये जे मनुके आणि काजू जे घातले हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, माझं ऍडिशन आहे ते. त्याने खूप छान लागतात हे पोहे, अजून मस्त वाटतात, क्रंच येतो काजूचा त्याच्यात. आणि हे मी मस्त छान असं मिक्स केलं आहे आणि झालं, आपले गोड पोहे तयार आहेत. ही माझ्या माहेरची कोकणातली स्पेशल डिश. हे गूळ घालून केलेले पौष्टिक पोहे नक्की घरी ट्राय करा, बघा मस्त मज्जा येईल.